आता आपण क्वेश्चन नंबर 14 बघणार आहोत. तुमच्या टेक्स्टबुकमधलं क्वेश्चन नंबर 14 तुम्ही घ्या आणि वाचा, बरोबर. आणि आता आपण बघूयात की आपल्याला गिवन काय आहे आणि आपली सिच्युएशन काय आहे. एक सर्क्युलर रोड आहे, ओके. सर्क्युलर रोड आहे असा आणि त्याचा पाथ असा आहे आणि त्याची विड्थ आपल्याला गिवन आहे 10 मीटर, बरोबर. आणि आर रेडियस जे आहे आपल्याला गिवन ते 72 मीटर गिवन आहे. आर इज इक्वल टू 72 मीटर आणि एवढा जो पॅच आहे त्याचा तो 10 मीटरचा आहे. आणि व्ही जे आहे व्ही इज इक्वल टू 216 किलोमीटर पर आवर ही त्याची व्हेलॉसिटी आहे. तर त्याला आपण कन्वर्ट केलं मीटर पर सेकंडमध्ये, तर त्याला मल्टिप्लाइड बाय 1000 डिवायडेड बाय 3600 केलं तर ते आपल्याला भेटलं व्ही इज इक्वल टू 60 मीटर पर सेकंड मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. आता आपल्याला थीटा आणि एच फाइंड करायचे, बरोबर. तर थीटाचं फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही अपॉन आर जी द होल स्क्वेअर, बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून थीटा कॅल्क्युलेट करता येईल. तर व्ही ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू 60 स्क्वेअर, बरोबर. इथं टॅन इनवर्स आहे हे घ्यायचं, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 60 स्क्वेअर इंटू आर आपल्याला काय गिवन आहे आर 72 आणि जी ची व्हॅल्यू 10 घेतली आपण 9.8 किंवा 10 घेऊ शकतो, इज इक्वल टू टॅन इनवर्स 5. तर टॅन इनवर्स 5 चं काय आलं थीटा 78.7 डिग्री हा आपला थीटा आला, बरोबर. हे थीटा फाइंड केला आपण. आपल्याला आता एच फाइंड करायचं आहे. तर साइन थीटा इज इक्वल टू एच अपॉन 10. तर आपण साइन थीटा इथं आपल्याकडे आहे तर ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू साइन ऑफ 78.7 डिग्री विच इज इक्वल टू एच अपॉन 10. आणि मग पुढे हे एच आपण इकडे नेलं तर हे एच इकडे आल्यावर एच इज इक्वल टू हे न्यूमरेटरला होतं डिनॉमिनेटरला आलं आणि आपण साइन थीटा 7.8 डॉट 7 डिग्री जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला साइन आपण कॅल्क्युलेट केलं साइन 78.7 डिग्री काय येतं 0.9806 आलं इंटू 10 केल्यावर 9.8 मीटर हे आपलं एच ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड केली, बरोबर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 मध्ये आपल्याला काय काय गिवन आहे आणि काय काय फाइंड करायचं आहे ते बघा. सेम आहे इक्वेशन. आपल्याला आपला जो क्वेश्चन आहे 14 आणि 15 ॲज गिवन इन इक्वेशन इन द क्वेश्चन 14 इथे सुद्धा 72 आर गिवन आहे, म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन त्याच्यावर बेस आहेत, ओके. तर आर इज इक्वल टू 72 मीटर आणि थीटा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आताच 78.7 डिग्री आणि म्यू इज इक्वल टू गिवन आहे आपल्याला 0.8 आणि आपल्याला व्ही मिनिमम कॅल्क्युलेट करायचा आहे. तर व्ही मिनिममचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे अंडर रूट आर जी टॅन थीटा मायनस म्यू प्लस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू टॅन थीटा, बरोबर. तर आता व्ही मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा मायनस म्यू, ओके, मायनस म्यू डिवायडेड बाय 1 प्लस
म्यू इंटू टॅन थिटा. ओके, आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण. आर ची व्हॅल्यू काय आहे 72. ओके, आर ची व्हॅल्यू 72. इथं इंटू जी आहे, तर जी ची व्हॅल्यू काय आहे सबस्टिट्यूट करणार 10 आणि टॅन थीटा काय आली व्हॅल्यू आपल्याकडे 5 मायनस म्यू. म्यू ची व्हॅल्यू काय गिवन आहे 0.8 बरोबर. अंडर रूट ऑफ बरोबर. आता इथे येईल 1 प्लस म्यू. म्यू म्हणजे म्यू ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला इथे गिवन 0.8 इंटू टॅन थिटा काय आहे मल्टिप्लाइड बाय पुन्हा 5. दिस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 144 under root of 144 into 4.2 which is equal to under root of 604.8 into 10 raised to 2 divided by 10 square. We will take this step here. Under root of 604.8 into 10 raised to 2 divided by 10 raised to 2 which is equal to 6.048 into 10 raised to 2. Okay, then 2.45 into 10, that will be equal to 24.5 meter per into 5 meter per second. Okay, here V minimum is equal to Rg tan theta minus mu upon 1 plus mu tan theta. हा आपला फॉर्म्युला आहे. त्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केली. R ची व्हॅल्यू R इज इक्वल टू 72 इंटू G ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली 10 इंटू tan थीटा ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 मायनस म्यू गिवन आहे आपल्याला म्यू मायनस म्यू 0.8 बरोबर डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू tan थीटा. आता इथे 1 प्लस इथे म्यू आलं 0.8 इंटू tan थीटा किती आलं 5 आणि हे होईल 144 इंटू 4.2 मग पुढे येईल 604.8 इंटू 10 raised to 2 divided by 10 raised to 2. मग अंडर रूट ऑफ हे डेसिमल पॉइंट्स इकडे दोन्ही सर्क्युलर आपल्याला काय राहिलं 6.0. हे इथं पॉइंट होता तर इथं पॉइंट्स आपण डिस्प्लेस केल्यावर 6.048 इंटू 10 raised to 2 आणि मग हे होईल 2.4 अंडर रूट घेतल्यावर ह्याचं आपल्याला आन्सर येईल 2.45 इंटू 10 बरोबर. तर ह्याला इंटू 10 केल्यावर इथं डेसिमल पॉइंट इकडे डिस्प्लेस केल्यावर 24.5 मीटर पर सेकंड याची व्ही मिनिमम आली म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी आली आपल्याकडे ही आली. आता आपल्याला व्ही मॅक्स फाइंड करायचंय. तर व्ही मॅक्सचं फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे
Vmax चा फॉर्म्युला आहे RG tan theta plus mu divided by 1 minus mu tan theta. But आपल्याकडे काय आहे, कंडिशन आहे थीटा इज ग्रेटर देन और इक्वल टू 45 डिग्री. थीटा ग्रेटर देन और इक्वल टू 45 डिग्री. तर आपल्याकडे थीटा काय आहे 78.7 डिग्री आहे. तर आपण काय म्हणू शकतो, थीटा इज ग्रेटर देन 45, सो व्हेकल हॅज नो अपर लिमिट. थीटा इज greater than 45 degree vehicle has no upper limit. बरोबर, थीटा इज ग्रेटर देन और इक्वल टू 45 आणि आपला थीटा काय आहे, आपल्याकडे थीटा काय आहे 78.70 म्हणून या व्हेकलला अपर लिमिट नसणार, म्हणजे व्ही मॅक्स जे आहे ते नसणार आहे. बरोबर. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. आता आपण क्वेश्चन नंबर 16 बघणार आहोत की एक सायकलिस्ट जो आहे तो एका वेलमध्ये कसं ट्रॅव्हल करतो ते. जसं आपण आर्टिकल बघितलं स्पियर ऑफ डेथ, त्याच्यावरच बेसिस हा कन्सेप्ट आहे. सपोज आपण कन्सिडर करूयात ही वेल आहे आणि हा जो आहे हा सायकलिस्ट आहे इथे, आणि तो जो आहे असं राऊंड अँड राऊंड तो फिरतोय, असं त्याचं रिव्होल्यूशन आहे. आणि त्याच्यावर जो आहे एक डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट करतोय, तो आहे mg. आणि नॉर्मल फोर्स जो आहे नेहमी असा ऍक्ट होईल आपण जसं बघितलं होतं त्यानुसार. तर हे झालं कॅपिटल N हा फोर्स ऍक्ट होईल आणि हा फोर्स होईल F फोर्स. आणि इथून तर इथपर्यंत हे वेलचं आर आहे आपल्याला गिवन आहे, R इज इक्वल टू 6.05 मीटर हे रेडियस आपल्याला ह्या स्पियर वेलचं गिवन रेडियस आहे. आणि फाइंड करायचं आहे आपल्याला व्ही मिनिमम. बरोबर, स्टार्टिंगला आपल्याला सगळ्यात सुरुवातीला व्ही मिनिमम फाइंड करायचं आहे. तर म्यू आपण सगळ्यात अगोदर बघूयात आपल्याला काय काय गिवन आहे. तर म्यू गिवन आहे आपल्याला 0.5, म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0.5 गिवन आहे. मास आपल्याला गिवन आहे, सायकलिस्टचं मास गिवन आहे 50 kg. आणि रेडियस जे आहे वेलचं ते आहे 6.05. आता आपल्याला वेलोसिटी ऍट मिनिमम फाइंड करायचे. तर फोर्स आपल्याला आपण हे म्हणू शकतो की हा फोर्स F आणि हे mg हे अपोजिट डायरेक्शनला, हे जे आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय. mg सायकलिस्टचा जो फोर्स आहे mg हे डाऊनवर्डला ऍक्ट होतोय आणि हे F जे आहे अपर डायरेक्शनला ऍक्ट होतोय. तर हे दोन्ही एकमेकांना बॅलन्स करतात. तर आपण असं लिहू शकतो F इज इक्वल टू mg. हे झालं इक्वेशन नंबर 1. बरोबर. आणि n इज इक्वल टू आपण म्हणू शकतो mv² अपॉन r. हे झालं इक्वेशन नंबर 2. तर डिवाइड इक्वेशन 2 by 1. We have to divide the equation 2 by 1
तर ते येईल n डिवायडेड बाय f बरोबर. आणि हे mv अपॉन r डिवायडेड बाय हे mg इकडे येईल तर आपल्याकडे काय येईल n अपॉन f इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. n अपॉन f इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. तर आता v स्क्वेअर अपॉन rg f ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे म्यू इंटू n. तर इथे हे m आणि हे m कॅन्सल आउट होईल, हे m आणि हे m कॅन्सल होईल, मग इथे आपल्याकडे काय राहील v स्क्वेअर अपॉन rg बरोबर. ओके, इथे m आणि m हे कॅन्सल होईल बरोबर. आता हे इक्वेशन जे आहे f इज इक्वल टू mg 1 इक्वेशन आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. ओके, नंतर आपण ह्याला डिवाइड केल्यावर आपल्याला काय भेटतं हे v स्क्वेअर अपॉन हे r आणि हे g हे mm कॅन्सल होईल आणि n अपॉन f ॲज इट इज. तर हे n अपॉन f आणि हे v स्क्वेअर अपॉन rg. ओके, आता आपल्याला f ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे म्यू इंटू n. तर आपल्याला f ची जागी म्यू इंटू n व्हॅल्यू ही सबस्टिट्यूट करायची. तर मी f ची जागी इथे ही सबस्टिट्यूट केली f इज इक्वल टू म्यू इंटू n. मग हा n आणि हे n कॅन्सल होईल, n इंटू n हे n डिवायडेड बाय n हे कॅन्सल होईल, मग आपल्याकडे काय राहील ही v स्क्वेअर हे r g अपॉन डिवायडेड बाय n. तर मी v स्क्वेअरला v मिनिमम माझं v स्क्वेअर आहे जे ते v मिनिमम आहे, हे स्क्वेअर आहे मी अंडर रूट करेल इकडे. तर v मिनिमम इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r इंटू g अपॉन म्यू r इंटू g अपॉन म्यू. आता म्यू r ची व्हॅल्यू आपल्याला काय गिवन आहे 6.05 मीटर. मी सबस्टिट्यूट केली r ची व्हॅल्यू इंटू g. आता g ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 10. तर 6.05 इंटू 10 ही व्हॅल्यू आली आणि म्यू ची व्हॅल्यू आपल्याला काय गिवन आहे म्यू ची व्हॅल्यू 0.5. तर डिवायडेड बाय इथे आले 5. ओके, मग ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर एक डेसिमल पॉइंट मी इकडे डिस्प्लेस केलं 60.5 डिवायडेड बाय 0.5. मग अंडर रूट ऑफ 605 अपॉन 5 हे अंडर रूट ऑफ 121. तर अंडर रूट ऑफ 121 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 to 1 म्हणजे 11 चा स्क्वेअर आहे 1 to 1. तर आपल्याला v मिनिमम किती आलं 11 मीटर पर सेकंड बरोबर. आता पुढे आपल्याला फाइंड आउट करायचंय की फोर्स किती आहे बरोबर. So we have the equation as f is equal to फोर्स फाइंड करायचे तर आपण ह्या इक्वेशननी सॉल्व करू शकतो. दॅट इज f इज इक्वल टू m इंटू g. तर m ची व्हॅल्यू किती गिवन आहे आपल्याला 50. m ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला इथे 50 गिवन आहे m इज इक्वल टू 50 आणि आपण ह्या इक्वेशननी f इज इक्वल टू mg या व्हॅल्यूने आपण फोर्स फाइंड आउट करू शकतो. तर मी m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार इथे ती येईल 50 इंटू g ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे तर ते इथे येईल 500 न्यूटन बरोबर. आणि आपलं फोर्स आहे ते 500 न्यूटन. हे झालं तुमचं प्रॉब्लेम नंबर 16 चा. आता आपण प्रॉब्लेम नंबर 17 बघूयात. आता आपण क्वेश्चन नंबर 17 बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 17 तुमच्या टेक्स्टबुक मधला एकदा रीड करून घ्या आणि त्यावरून मग आता आपल्या लक्षात येईल की काय काय गिवन आहे आपल्याला आणि काय काय फाइंड करायचंय. आता आपल्याला काय गिवन आहे लेंथ गिवन आहे L इज इक्वल टू L गिवन आहे दॅट इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. त्याला मीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर काय होईल 20 इंटू 10⁻² मीटर मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं. आणि मास गिवन आहे ह्या पेंडुलमला एक मास आपण कनेक्ट केलेला आहे अटॅच केलेला आहे. तर त्याचं मास गिवन आहे आपल्याला 100 ग्राम्स. त्याला आपण केजी मध्ये कन्वर्ट केलं 10⁻³ येईल. आणि
पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 गिवन आहे आणि रिव्होल्यूशन पर मिनिट जे आहे 75 आहे. त्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायसाठी आपण त्याला डिवायडेड बाय 60 केल्यावर 5/4 आणि ती व्हॅल्यू येईल n इज इक्वल टू ही होईल n इज इक्वल टू 1.25 हर्ट्ज. आणि फाइंड करायचं आहे आपल्याला कायनेटिक एनर्जी. पहिल्यांदा फाइंड करायची आहे फर्स्ट कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी हे कॅल्क्युलेट करायचे. तर आता आपण सगळ्यात अगोदर कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करूयात. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे 1/2 mv². तर आपण mv² घेतलं इथं. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². आणि v काय आहे v ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे v इज इक्वल टू r ओमेगा. तर v ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली इथे r² ओमेगा². कारण इथे v² आहे तर ते r² ओमेगा² होईल. आणि ओमेगाची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे 2πn. तर n ची व्हॅल्यू मी 1.25 इथे सबस्टिट्यूट केली आणि इंटू 2 केलं तर काय व्हॅल्यू आली ओमेगाची 2.5 पाय. ओमेगाची व्हॅल्यू आली 2.5 पाय. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण याचे सबस्टिट्यूट करू. आता आपण हे इथं फाइंड केले तर 1/2 mr² ओमेगा². आता हे t इज इक्वल टू आपण 1/n पण घेऊ शकतो कारण फ्रिक्वेन्सी आपण 1/n घेतो. t इज इक्वल टू 1/n. तर t इज इक्वल टू आपण 1/n घेतलं. t चा फॉर्म्युला काय आपल्याकडे टाइम पिरियडचा 2π√Lg cos θ अपॉन g. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे 2π L ऑफ cos ऑफ θ अपॉन g. आणि इन्स्टेड ऑफ t मी इथं 1/n घेऊ शकते कारण माझ्याकडे n ची व्हॅल्यू आहे. तर इथे येईल 1/n इज इक्वल टू 2π Lg cos ऑफ θ अपॉन g. आणि मग ह्याचं रेसिप्रोकल मी घेतलं n इज इक्वल टू हे इथं 1/n होतं तर मी इथं n इज इक्वल टू 1/2π घेतलं मी इथे इज इक्वल टू अंडर रूट ऑफ हे न्यूमरेटरला जाईल g अपॉन L ऑफ cos ऑफ θ डिनॉमिनेटरला येईल. आणि मग हे स्क्वेअर होईल ह्याचा n² इज इक्वल टू 1/4π² इंटू g ऑफ L ऑफ cos ऑफ θ. मग cos ऑफ θ कॅल्क्युलेट करायचं तर L ऑफ cos ऑफ θ इज इक्वल टू g 4π² इकडे येईल हे n² इकडे येईल आणि हे L हे न्यूमरेटरला g जाईल आणि डिनॉमिनेटरला L येईल. बरोबर. पुढे आपण सॉल्व्ह करूयात. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आता cos ऑफ θ मध्ये. तर हे होईल cos ऑफ θ इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 4 इंटू पाय ची व्हॅल्यू काय आहे π² ची व्हॅल्यू 10 आहे इंटू n ची व्हॅल्यू काय आहे n² 1.25 इंटू L काय गिवन आहे आपल्याला 0.2. बरोबर. तर हे 10 आणि हे 10 कॅन्सल होईल. पुढे येईल 1/1.25. आता मी डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय 100 करल 1 इंटू 100 इंटू डिवायडेड बाय 1.25 इंटू 100 म्हणजे मल्टिप्लाइड बाय आणि डिवायडेड बाय 100 केल्यावर व्हॅल्यू येईल 100 अपॉन 125 which is equal to 0.8. माझी cos ऑफ θ ची व्हॅल्यू आली 0.8. बरोबर. तर cos ऑफ θ इज इक्वल टू 0.8.
and cos of theta is equal to x upon L. आपल्याकडे L आहे, cos of theta आहे, x फाइंड करायचं आहे. तर आपण काय करू शकतो, x is equal to L into cos of theta. तर L आहे 0.2 आणि cos of theta आपण आता कॅल्क्युलेट केला, हे ह्याच्यात टाकणार 0.8 होईल. This will be equal to 0.16. L square by the Pythagoras theorem. L square is equal to 0. Now L square is equal to, आता आपण Pythagoras theorem ने फाइंड करणार आहोत. आता x is equal to 0.6 आलं. आता Pythagoras theorem ने आपण लिहू शकतो L square is equal to x square plus r square. Okay. ते होईल 0.2 the whole square. ओके. आता आपण cos of theta फाइंड केलं होतं. तर cos of theta ची व्हॅल्यू मध्ये आपण सबस्टिट्यूट केली होती व्हॅल्यू, इथे 10, मग हे 10 आणि हे 10 कॅन्सल होईल, इंटू 4 इंटू 1.25 हे आहे आपली व्हॅल्यू. 1.25 ही व्हॅल्यू आहे आपली n ची व्हॅल्यू आहे हर्ट्ज मध्ये. त्याचं स्क्वेअर केल्यावर आपल्याला इंटू 0.2 हे आपलं आहे. 0.2 आपल्याला गिवन आहे व्हॅल्यू ऑफ लेंथ L. L ची व्हॅल्यू आपण 0.2 इथे सबस्टिट्यूट केली आणि मग पुढे येईल 1 अपॉन 1.25. तर मल्टिप्लाइड बाय आणि डिवाइड बाय 100 केल्यावर 1 इंटू 100 आणि 1.25 इंटू 100 केल्यावर काय येईल 100 अपॉन 125 आणि cos of theta काय आलं मग 0.8. 100 डिवाइडेड बाय 125 तर ती व्हॅल्यू आली 0.8 म्हणजे cos of 30 जी आली, cos of theta ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 0.8. आता आपल्याला x फाइंड करायचे, तर x कसं फाइंड करणार, cos of theta is equal to x upon L. तर x is equal to L cos theta लिहू शकतो मी. आपण x इकडे घेतल्यावर आपण L of cos of theta इकडे घेतल्यावर x ची व्हॅल्यू काय आली 0.L ची व्हॅल्यू काय आहे 0.2 आणि cos of theta ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, आताच कॅल्क्युलेट केली 0.8 इथे सबस्टिट्यूट केली, ही झाली x ची व्हॅल्यू 0.16 बरोबर. तर पायथागोरस थिअरम ने आपण L स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस r स्क्वेअर घेऊ शकतो. तर आता L स्क्वेअर काय आहे, L ची व्हॅल्यू L स्क्वेअर आहे इथे L स्क्वेअर आहे 0.2. ओके. L स्क्वेअर आहे 0.2 द होल स्क्वेअर आणि x स्क्वेअर ची व्हॅल्यू जी आहे आपण आता फाइंड केली, x स्क्वेअर काय आहे 0.16 x ची व्हॅल्यू आली प्लस r स्क्वेअर. तर आता r ला आपण इकडे घेतल्यावर 0.2 the whole square minus 0.16 the whole square is equal to r square. म्हणजे r square ची व्हॅल्यू काय घेतली आपण 0.2 the whole square minus 0.16 the whole square बरोबर. त्यानंतर ही r square ची व्हॅल्यू आपण कायनेटिक एनर्जी मध्ये सबस्टिट्यूट करणार, कारण आपल्याला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे बरोबर. तर कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण r ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. तर r ची व्हॅल्यू वरून आपण अगोदर थीटा फाइंड केलं, cos of theta फाइंड केला, थीटाच्या नंतर x फाइंड केला, x च्या नंतर आता आपण r फाइंड केलं. आता r ची व्हॅल्यू आपल्याला कायनेटिक एनर्जी मध्ये सबस्टिट्यूट करायची, कारण m ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, ओमेगा ची माहिती आहे, फक्त r ची माहिती नव्हती. तर आपण r पर्यंत पोहोचलो सध्या. तर r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सुरुवातीला
कॉस ऑफ थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 0.8 आणि इथे x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली बरोबर, तर ती आली x ची व्हॅल्यू आली इथे 0.16. ही 0.16 ची व्हॅल्यू इथे केली, सबस्टिट्यूट केली आपण इथे l स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस r स्क्वेअर, मग l स्क्वेअर ची व्हॅल्यू x स्क्वेअर ची व्हॅल्यू 0.16 घेतली प्लस r स्क्वेअर. आता ह्या 0.16 ला मायनस 0.2 मायनस इकडे येईल, हे त्या साईडला जाईल r स्क्वेअर येईल, मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mr स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तर आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इथे 1/2 मास काय आहे 0.1 इंटू r स्क्वेअर काय आहे 0.2 द होल स्क्वेअर मायनस 0.16 द होल स्क्वेअर. हे अख्खी ही जी टर्म आहे ती आहे r स्क्वेअर, इथे सबस्टिट्यूट केली इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर काय आहे आपल्याकडे आपण कॅल्क्युलेट केलं तर प्रिव्हियसली 2.5 पाय द होल स्क्वेअर. मग ह्याचं सबस्ट्रॅक्शन केलं, ह्याचं काय येईल 0.2 चं स्क्वेअर काय येईल 0.04 आणि 0.16 चं काय येईल 16 चं स्क्वेअर काय येईल 256. तर हे स्क्वेअर झालं 0.8 तर 0.0256 ह्याचं स्क्वेअर आलं आणि हे 25 चं स्क्वेअर येतं 625. तर हे 2.5 असल्यामुळे 6.25 इथं स्क्वेअर इथे सबस्टिट्यूट केला आपण आणि पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला गिवन होती 10, म्हणून आपण इथे पाय स्क्वेअरच्या जागी इथे आपण 10 सबस्टिट्यूट केली आणि आता इथे ह्याचं सबस्ट्रॅक्शन केलं आपण 0.04 मायनस 0.0256 ह्याचं सबस्ट्रॅक्शन केलं आपल्याला भेटलं 0.0144 बरोबर. आणि हे 0.1 ॲज इट इज 1/2 ॲज इट इज इथे आता 0.1 आणि हे 10 हे कॅन्सल आउट होईल बरोबर, आणि राहील आपल्याकडे टर्म्स 1/2 इंटू 0.0144 इंटू 6.25 आणि कायनेटिक एनर्जी आपल्याकडे आली 0.045 जूल्स बरोबर. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 0.45 जूल्स दिलेली आहे, पण हे पण आन्सर राईट आहे. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. Now we have to calculate the change in potential energy. The kinetic energy we have already solved. The kinetic energy we have obtained 0.045 joules in this way. Okay. Now we have to calculate the change in potential energy. Okay. For that we have to calculate what is the formula for change in potential energy, that is mgh. For that we need the value of h. What is the value of h? So h is equal to L minus x. So the value of L is 0.2 and value of x is 0.16. So substituting that value we put, then we 0.2 minus 0.16 is equal to 0.04. Then change in potential energy is equal to mg into h. What is the value of m? 0.1. Okay. What is the value of m is 0.1. Change in potential energy is equal to mgh. Then m is equal to 0.1 into what is the value of g? G is 10 into this value we have calculated just h. We are substituting here 0.04, which is equal to 1 into 0.004, which is equal to 0.04 joules. That is change in potential energy. Here your question number 17 is completed here. Okay. Now we are going to see the question number 19.